तर धावांची गती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 58 धावा, 58 रन्स. 6व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. अविनाश सरफवर मात्र पूर्णपणे दारोमदार आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी साकारतील याकडे लक्ष वेधित झालंय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातोय वंदेश कामणकरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण वंदेश कामणकरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यष्टीरक्षक म्हटलं की क्रिकेटमधील आरसा, आणि तोच आरसा मात्र यावेळेला चांगलं काम करत असताना पाहायला मिळतो. वंदेश कामणकर सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेला. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलग आजचा दिवस जर आपण पाहिला तर 6वा शेवटचा आणि अंतिम दिवस उद्याचा आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल यावेळेला मात्र ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता. चेंडू मात्र निघून जातोय. सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेलाय पुष्पकच्या माध्यमातून. गुड कॅच. फलंदाज मात्र यावेळेला हरीश परदेसी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती जर आपण पाहिली तर 58 धावा. साहिल कुडू चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. पायचा हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवेल का साहिल कुडू? एक मोठं मंच आपल्याला पाहायला मिळतं. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्णा वजे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला मात्र ऑफ साइडला आणि हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतायत. क्या बात आहे साहिल कुडू, कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम, गुड कॅच. या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. पहिला फलंदाज अविनाश सरपला बाद केलं, दुसऱ्या फलंदाज हरीश परदेसीला बाद केलं, आणि तिसरा फलंदाज यावेळेला शिवम मिश्रा. ही हॅट्रिकची नोंद मात्र साहिल कुडूच्या स्मरणात राहील अशा प्रकारचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हकदार या ठिकाणी 500 रुपयांचं ठरतोय. यासाठीच मात्र ऊर्जा दिली गेली होती देवानंद वजे साहेब यांनी. स्वतः प्रदीप दळवी मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. आदरणीय सन्माननीय संदीपजी पुंडलिकजी पाटील साहेब त्या ठिकाणी आजचा तिसरा दिवस सलग सातत्याने येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि पुंडलिकजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र साहिल कुडू यांच्यासाठी आपण पाहतो 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पंचांकडे दाद मागितली गेली होती. ही ताकद आहे साहिल कुडूची. अनुभवाची कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाहीये. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 40, एकंदरीत 58 रन. पूर्णपणे धावसंख्या स्थिरावली गेली. चेंडू फेकून झाले ते 5. विकेट हॅट्रिकचा मान मिळवला किशोरजी वजे साहेब. त्यांच्याकडून 200 रुपयांचं साहिल कुडूसाठी मात्र पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. एकंदरीत 800 रुपये कॅश प्राइज. ऑफ साइडला सूरजचा हा फटका. चेंडू सीमारेषा पार निघून जातोय चौकार. डिसेंट दरबार चौकार. 4 धावा येत आहेत.